नमस्कार, मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 11-12 तारखेला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, स्टेशनजवळ आहे, ऑफलाईन आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507. मार्केटच्या व्होलॅटिलिटीला तुम्ही कंटाळला असाल. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव रोज येत असतात. समुद्रासारखं मार्केट आहे. जरी मार्केटचं एक वेगळं वैभव आहे, त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या लाटासुद्धा मार्केटमध्ये येतात. काही लाटा तुम्हाला किनाऱ्यावर घेऊन येतात, तर काही लाटा किनाऱ्यावरून खेचून दूरवर समुद्रात घेऊन जातात. तो अनुभव फार वाईट असतो. आत्ता सगळेजण व्हिक्सचा अनुभव घेत आहेत. नेहमी निवडणुकीच्या काळामध्ये व्हिक्स वाढतच असतो, अस्थिरता असते. आज सुद्धा मतदानाचा दिवस आहे, तर मतदान किती होत आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. क्रूड 83.58 आहे, बॉन्ड यील्ड 4.49 आहे, तर डॉलर इंडेक्स 105.10 आहे. हमास आणि इस्रायल यांच्यात काहीतरी समेट होतोय अशा बातमीची सगळेजण वाट पाहत आहेत. अगदी बातमी येईल अशा अवस्थेत असेपर्यंत बातमी मिळते आहे. गोदरेज कन्झ्युमरचे व्हॉल्यूम्स चांगले आहेत. एक्सेप्शनल लॉस झालेला आहे त्यांना, त्यामुळे रिझल्ट वर करणे बघताना खराब दिसतो आहे, पण रिझल्ट चांगला आहे. बजाज कन्झ्युमर बायबॅकवर विचार करणार आहे. तामिळनाडू मर्कंटाईल बँकेने कर्जावरचे व्याजाचे दर 10 ते 15 बेस पॉईंट वाढवले आहेत. गुजरात फ्लोरोचा रिझल्ट चांगला नाही आहे. प्रॉफिट कमी झाल्यात, रेव्हेन्यू कमी, मार्जिन कमी, पण केमिकल कंपन्यांकडून फारशी अपेक्षा नव्हती. सुवेन लाईफ सायन्स यांचा लॉस कमी झाला आहे. मुथूट मायक्रो फायनान्स यांचा रिझल्ट मात्र छान आला आहे. त्यांचे AUM वाढलेत, डिस्बर्सल वाढलेत, प्रॉफिट वाढलाय, नेट इंटरेस्ट इन्कमसुद्धा वाढलाय. DCM श्रीरामचा रिझल्ट खराब आलाय. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच कमी झालंय. गुजरात गॅसचा रिझल्ट सुंदर आलाय. त्यांच्या सगळ्याच गोष्टी, प्रॉफिट, रेव्हेन्यू, एबिटडा, मार्जिन सगळंच वाढलं. HPCL आणि BPCL दोन्हीही 9 मेला बोनसवर विचार करणार आहेत. बोनस, डिव्हिडंड, रिझल्ट सगळ्यावर 9 मेला विचार केला जाणार आहे. लुपिन रेव्हेन्यू आणि नफा हा अपेक्षेपेक्षा कमी आलाय. मार्जिन अपेक्षेप्रमाणेच आलाय. त्यांचा अमेरिकेतला व्यवसाय तो काहीशा अडचणीत आहे, पण त्यांना एका औषधाला US FDA कडून अप्रूव्हल मिळालं. ते काल संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. हिंदाल्को नोव्हालिसचं प्रॉफिट वाढलं, तर रेव्हेन्यू कमी झालं,
त्यांनी सांगितलं त्यांच्या शिपमेंट्स वाढल्या, पण शिपमेंट वाढलेल्याचा प्रॉफिटवर इफेक्ट दिसत नाही आहे, जास्त रेव्हेन्यूवर परिणाम दिसत नाही आहे, कारण एका बाजूने ॲल्युमिनियमच्या किमती कमी होत गेल्या. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 2168 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 781 कोटीची. PCR 0.85च्या पातळीला आलेला आहे. आज बहुतेक 100 ते 125 पॉईंट सेन्सेक्स सुरुवातीला तेजीत उघडेल, पण तेवढीही तेजी टिकेल असं वाटत नाही. मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी असेलच. आता आपण कोणते शेअर्स तेजीत राहतील साधारणपणे शक्यता ते सांगते, पण त्याला काही फारसा अर्थ नाही, कारण टिकत काहीच नाही आहे. व्होलॅटिलिटीमुळे घटकेत मंदी, घटकेत तेजी, पोझिशन ॲडजस्ट करणं हाच उद्योग झाला आहे. त्यामुळे प्रॉफिट तेवढ्या प्रमाणात कुणालाही मिळत नाही आहे. स्टॉप लॉसेस ट्रिगर होत आहेत. तरी पण रोजच्या एक सवयीप्रमाणे म्हणा, तेजीत काय राहील, मंदीत काय राहील, शक्यता सांगते मी. IGL पहिले तेजीत काय राहण्याची शक्यता आहे ते सांगते. IGL NCC म्हणजे नागार्जुना कन्स्ट्रक्शन, BPCL HPCL 9 तारखेला बोनसवर विचार म्हणून, गोदरेज कन्झ्युमर, गुजरात गॅस, लुपिन, ऑल सॅक, ALLSEC यांचा मात्र रिझल्ट चांगला आलाय. मुथूट मायक्रो फायनान्स रिझल्ट चांगला आलाय. टिटागढ़ वॅगन यांचं टार्गेट वाढवलंय. लुपिन, नवीन फ्लोरिंग, हिंदुस्तान झिंक, वेदांता, कोकुयो कॅमलिन, होनासा, सुला. विप्रोकडे ध्यान द्या, कारण विप्रो नैनिताल बँकेमधला बँक घेणार आहे. बरोडा बँकेची ही ब्रांच आहे किंवा सबसिडियरी आहे, तर ही बँक घेण्याच्या विचारात विप्रो आहे आणि RBI कडूनही त्यांना परमिशन मिळण्याची शक्यता आहे. हीरो मोटो, अपोलो हॉस्पिटल, ओरिएंट इलेक्ट्रिक, ट्यूब इन्व्हेस्टमेंट, अंबर, IRB यांचं टोल कलेक्शन वाढलंय. आणि हॅवेल्स, मॅरिको, सेलनचा रिझल्ट चांगला आलाय. सेलन एक्सप्लोरेशन 6 कोटी प्रॉफिट होतं, ते 12 कोटी प्रॉफिट झाले. फ्युजन मायक्रो फायनान्स, बॉम्बे डाईंगचा रिझल्ट यावेळेला चांगला आलाय. तर मंदीमध्ये DCM श्रीराम, उत्तम शुगर रिझल्ट खराब आलाय. ॲप्कोटॅक्स रिझल्ट खराब. कॅम्पस, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स, KEC इंटरनॅशनलचं टार्गेट कमी केलंय. GHCL आणि अरविंद स्मार्ट स्पेसेस. तरीही मार्केट कसं चालतंय बघा. शक्यतो इंट्राडेच्या भानगडीत पडू नका, पण इंट्राडे करतच जर असाल तर प्रमाण एकदम
कमी ठेवा. कारण काय होईल, इलेक्शन आहेत, इलेक्शनचा रिझल्ट आहे, धोरणं बदलण्याची शक्यता आहे, सगळीकडेच अस्थिरता आहे आणि सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर चालू आहे सेंट्रल बँकांची. कुणाला काहीतरी वेगळी बातमी आहे किंवा वेगळ्या धोकादायक गोष्टीची शक्यता दिसते आहे, म्हणून सगळ्या सेंट्रल बँका म्हणजे चीनची बँक, भारतातली बँक सोन्याची खरेदी मजबूत करीत आहेत. सोन्याची खरेदी ही धोका दाखवते, म्हणजे त्याचं बातमीत अजून रूपांतर झालं नसेल तरी सुद्धा धूर दिसतो आहे, काहीतरी शिस्त आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि डे ट्रेड कराल तरी फार कमी प्रमाणात करा. आता मार्केट काय आरसा दाखवत आहे ते बघूया आपण. नमस्ते.